गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण थर्ड स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील जे एक्झरसाइज आहे त्यामधील काही एक्झाम्पल आहेत ॲडिशनचे, ते एक्झाम्पल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. त्यामध्ये पहा, तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ॲड. काही इथं ॲडिशन आहे तर ते आपल्याला करायचे आहेत, तर आपण सुरुवात करूयात. तर फर्स्ट पहा, एक्झाम्पल आहे 478 प्लस 345. याचा आपल्याला आन्सर पाहायचे. तर पहा, 8 + 5 13, 1 कॅरी येणार इथं. त्यानंतर 7 + 4 11, 11 + 1 12, इथं 2 येणार, इथं 1 कॅरी. 4 + 3 आणि 1, 4 + 3 7 + 1 8. तर याचा आन्सर आले 823. त्यानंतर आपण सेकंड पाहूयात 276 + 508. तर पहा, इथं युनिट प्लेसला 6 आहेत आणि 8 आहेत. 6 युनिट + 8 युनिट किती होणार 14. इथं आपण 4 घेतले, तिथं 1 कॅरी. आणि 7 + 1 8, इथं कॅरी आलेलं नाही. आणि 5 + 2 7. आन्सर आले 784. त्यानंतर 455 + 267, याचा आन्सर आपण पाहणार आहोत. 5 + 7 12, इथं 2 घेतलेत आपण, 1 कॅरी. 5 + 6 11, 11 + 1 12, इथं आपण 2 घेतले, तिथं 1 कॅरी. 4 + 2 6, 6 + 1 7. तर आन्सर आलेला आहे 722. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात 632 + 577. तर इथं पहा, आता 7 + 2 9, इथं कॅरी आलेला नाही आहे. त्यानंतर 3 + 7 10, इथं 1 कॅरी. अँड 5 + 6 11, 11 + 1 12. तर इथं आन्सर आलं आहे पहा 1209. त्यानंतर पाहूयात 327 + 264 + 95. तर याचं आपण आन्सर पाहणार आहोत. तर पहा, 7 + 4 11, 11 + 5 16, इथं 1 कॅरी. 2 + 6 8, 8 + 9 17, 17 + 1 18 आणि 1 कॅरी. 3 + 2 5, 5 आणि 1 6. तर याचा आन्सर आहे पहा 686. त्यानंतर एक्झाम्पल पाहूयात आपण 478 + 209 + 165. त्याचा आन्सर पाहूयात आपण 8 + 9 17, 17 + 5 22, इथं 2 लिहिलेत आपण, इथं 2 कॅरी. 7 + 6, इथे येणार 13 13 आणि हा 2 15, 15ला इथं 5, इथं 1 कॅरी. 4 + 2 6, 6 + 1 7, 7 आणि 1 8. आन्सर येणार आहे 852. तर पहा, इथं जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचे इथं तुम्हाला आन्सर दिलेले आहेत, जे तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर पहा, आता खाली आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण पाहूयात. वर्ड्स प्रॉब्लेम त्यामध्ये क्वेश्चन आहे पहा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता इथं एक्झाम्पल दिले पहा, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण काय करूयात, रीड करूयात. There were 381 books in a library. Subhash donated 51 books to the library. Then how many books are there in the library now? तर पहा, एक्झाम्पल काय आहे की लायब्ररीमध्ये पहा, एका लायब्ररीमध्ये किती बुक्स आहेत, 381 बुक्स होती. तर त्यामधील पहा, सुभाष जो आहे त्याने त्या लायब्ररीमध्ये पहा भेट म्हणून किती बुक्स दिली, 51 बुक्स दिली. तर त्या लायब्ररीमध्ये एकूण किती बुक्स झाली. तर पहा, इथं 381 + 51, टोटल त्याचा आन्सर किती असणार आहे 432. म्हणजे टोटल त्या लायब्ररीमध्ये किती बुक्स झाली 432. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. इन अ फार्म देअर आर 470 मँगो ट्रीज अँड 256 चिकू ट्रीज. देन हाऊ मेनी ट्रीज आर देअर इन टोटल इन दॅट फार्म. तर क्वेश्चन काय आहे पहा, की एका शेतामध्ये पहा मँगोचे ट्रीज जे आहेत, मँगोचे ट्रीज किती आहेत 478 आणि चिकूचे ट्रीज किती आहेत 256. तर मग त्या फार्ममध्ये पहा टोटल किती ट्रीज आहेत. तर इथं पहा, आपण ते एक्झाम्पल इथं ॲड केलेलं आहे. 478 मँगो ट्रीज अँड 256 कोणते ट्रीज आहेत, चिकू ट्रीज. तर टोटल ट्रीज किती आहेत त्या फार्ममध्ये 734. हे काय त्याचं आन्सर आहे. तर आता इथं नेक्स्ट पहा, तुम्हाला क्वेश्चन 3 दिलेला आहे. बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन फ्रेम अँड ॲडिशन वर्ड प्रॉब्लेम अँड सॉल्व इट. आता खाली पहा, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला ॲडिशनचं काय करायचं आहे, एक वर्ड प्रॉब्लेम काय करायचा, तयार करायचा आणि तो सॉल्व करायचा आहे. आता इथं इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, वर्कर्स 352 अँड न्यू वर्कर्स
187 हे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला एक वर्ड प्रॉब्लेम काय करायचा आहे, तयार करायचा आहे. तर पहा इथं आपण तो केलेला आहे. इन अ फॅक्टरी देअर आर 352 वर्कर्स. इफ 187 न्यू वर्कर्स आर रिक्वायर्ड देन व्हॉट विल बी द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन द फॅक्टरी. आता पहा इथं आपण एक्झाम्पल तयार केलं की एका फॅक्टरीमध्ये पहा 352 जे वर्कर्स आहेत त्यामध्ये 187 त्यामध्ये काय झाले, न्यू वर्कर्सची काय झालेली आहे, भरती झालेली आहे. तर त्या फॅक्टरीमध्ये एकूण वर्कर्स म्हणजे किती वर्करची संख्या आहे असं आपण इथं एक्झाम्पल तयार केलेलं आहे. तर पहा त्याचं इथं आपण ॲड केलं आहे 352 हे अगोदरचे वर्कर्स आहेत पहा. त्यानंतर न्यू वर्कर्स किती आहेत 187. मग टोटल त्या फॅक्टरीमध्ये किती वर्कर्स आहेत 539 वर्कर्स त्यामध्ये झाले. तर पहा इथं आन्सर दिलेला आहे टोटल 539 वर्कर्स विल बी इन द फॅक्टरी. तर अशा प्रकारे पहा आपण हा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. त्यानंतरचे खाली जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पहा तो पण क्वेश्चन आपण इथं पाहूया. तर पहा इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फ्रेम एक्झाम्पल्स अँड सॉल्व. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली त्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल काय करायचे, तयार करायचे. तर पहा इन अ बास्केट मँगोज 35, गोवाज 48 अँड चिकू 24. तर त्यापासून आपण प्रॉब्लेम तयार केलेला आहे पहा. एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम. इन अ बास्केट देअर आर 35 मँगोज, 48 गोवाज अँड 24 चिकूज. हाऊ मेनी फ्रूट्स आर देअर इन टोटल इन द बास्केट. आता या बास्केटमध्ये पहा मँगो किती आहेत 35, गोवाज किती आहेत 48 आणि चिकूज किती आहेत 24. तर मग टोटल त्या बास्केटमध्ये किती फ्रूट्स आहेत. तर पहा इथं आपण त्याची मांडणी केलेली आहे, वर्टिकली अरेंजमेंट ते आपण केलेलं आहे. 35 + 48 + 24 त्याचा आन्सर किती असणार आहे 107. म्हणजे टोटल फ्रूट्स त्या बास्केटमध्ये किती आहेत 107. त्यानंतर क्वेश्चन पहा. क्लॉथ प्राइस ऑफ शर्ट 399, प्राइस ऑफ पॅन्ट्स 499. इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर आपण इथं प्रॉब्लेम तयार केलेला आहे पहा. काय आहे, द प्राइस ऑफ अ शर्ट इज ₹399 अँड द प्राइस ऑफ पॅन्ट इज ₹499. व्हॉट इज द टोटल प्राइस ऑफ द शर्ट अँड पॅन्ट. आता शर्टची प्राइस आहे 399 आणि पॅन्टची प्राइस आहे 499. तर दोन्ही मिळून किती प्राइस आहे टोटल दोघांची. तर पाहिजे 399 + 499 इज इक्वल टू 898. तर दोन्ही टोटल प्राइस किती आहे त्याची 898. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. त्यामध्ये पाहता थर्ड क्वेश्चन. इन अ स्कूल थर्ड स्टँडर्ड हॅज 134 स्टुडंट, फोर्थ स्टँडर्ड हॅज 143 स्टुडंट्स, फिफ्थ स्टँडर्ड हॅज 139 स्टुडंट्स. हे आहे इन्फॉर्मेशन. त्यानुसार आपण वर्ड प्रॉब्लेम तयार केलेला आहे. इन अ स्कूल थर्ड स्टँडर्ड हॅज 134 स्टुडंट्स, फोर्थ स्टँडर्ड हॅज 143 स्टुडंट्स अँड फिफ्थ स्टँडर्ड हॅज 139 स्टुडंट्स. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन धीस 3 स्टँडर्ड इन टोटल. आता पहा थर्ड स्टँडर्डमध्ये 134 स्टुडंट आहेत, फोर्थमध्ये किती आहेत 143 आणि फिफ्थ स्टँडर्डमध्ये किती आहेत 139. तर मग ते तीनही वर्गाचे मिळून टोटल मुले किती स्टुडंट आहेत. तर पहा इथं आपण ते मांडणी केलेली आहे. 134 + 143 + 139. तर टोटल जे स्टुडंट आहेत 3 स्टँडर्डचे तिन्ही क्लासचे तर ते मुलं किती आहेत 416 स्टुडंट्स ते आहेत. तर अशा प्रकारे पहा हा जो क्वेश्चन होता तो ते आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती. त्या बेस्टवरती आपल्याला काय करायचं होतं, ॲडिशनचे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला तयार करून ते काय करायचे होते, सॉल्व करायचे होते. तर ते सगळे जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर मी तुम्हाला इथं दिलेले आहेत जे तुम्हाला राईट करून घ्यायचे. तर पहा अशा प्रकारे आपण ॲडिशनमधील जे वर्ड प्रॉब्लेम आणि जे काही एक्झाम्पल होते ते एक्झाम्पल काय केलेले आहेत इथं सॉल्व केलेले आहेत. तर आजचा आपला हा व्हिडिओ काय होतो इथेच संपत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.